बे अन्नाले बोलो। बे पुन्हा आलास? हो, हे घ्या तुमच्या उधारीचे पैसे। किती आहेत? बस एवढे? हो, बाकीचे पुढच्या हप्त्यात देतो। नाही, पुढच्या हप्त्यातच ये तू। हो हो, हां, ते जमणार नाही, आता काय भेटणार नाही तुले। हो हो, पुढच्या हप्त्यातच येईन, पूर्ण पैसे देईन आणि नंतरच पे। हाँ चल निंग, बड़ी बड़ी बाता करते और इतर रूबाप मारते। बड़ी बड़ी बाता और किधर से आता। हा डोंगरगावचं जंगल नाही का, तिथे गोवा आला ना। अये हो, त्यानं तर मस्त बांधलं नाही 2 मजली बिल्डिंग। ए शारदा, हे पाय मी काय आणलाय। का होय? मटन आहे, मसाला आहे, सांबार आहे। बहुत दिवसाची म्हणत होती ना, मटन नाही आणली, मटन नाही आणली। हे घे, बनव। अगं तो जमा गिमा सब पास देते, तुले का भाजी सध्या त्याच्याकडे जा, लगी दूर दूरचे लोक येते त्याच्याकडे, तुले जायचं आहे का त्या बोवाकडं? अन हां, बनवून टाक, माझी वाट पाहू नको, मला यायला उशीर होईल। तू जेवण कर, झोपून जा। एक खरा दे का? अजी थांबा 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 थांबा, त्या मांत्रिकाचा पत्ता माहिती आहे का तुम्हाला? कोणजी तुम्ही? कोणता मांत्रिक? ओळखीनं पाडकी? ते सकाळी तुम्ही नळावर गोष्टी करत होत्या ना। वा वा, मस्त बायाच्या चोरू चोरू गोष्टी ऐकता ना। अजी थांबा थांबा, हे घ्या पैसे, त्या मांत्रिकाचा पत्ता सांगा। अंमल क्रोधाचा, अंमल तो मोहाचा, अंमल लालसेचा, अंमल तो वासनेचा, अंमल मद्याचा, अंमल तो मत्सराचा, अंमल वधितो तर्काला, बळी जातो विवेकाचा। तो विणतो माया जाल भ्रमाचे, भास निर्मितो गर्भित भयाचे, खेळ खेळितो विदीर्ण मनाचे, चढवितो अंमल तंद्रीचे। मिट
मिटता मिटेना सुटता सुटेना भ्रमर भयाचा उठता उठेना नाव तयाचे अंमल नाव तयाचे अंमल नाव तयाचे अंमल कष्टाविण फळते लोभस अप्राप्रतिवान झोटियास अतृप्त मनी अपुर किलमिश अंमल राक्षसी जैसा तमस क्रोधाचा मोहाचा लालसेचा वासनेचा मद्याचा मत्सराचा अंमल वधितो तर्काला बळी जातो विवेकाचा आलास मला माहित होता तू येणार आहेस म्हणून ये बैस बोल काय हवंय तुला मोहिनीची मांडी वैर्याची कोंडी धनाची हांडी काय कामाला दांडी बीबी से अनबन नोकरी में प्रमोशन पैशाची खनखन कमी करायची आहे का बायकोची भनभन कारोबार में रुकावट कम करनी है रात की थकावट उलटवायची का कोर्टाची केस दुश्मनाच्या तोंडाला फेस परेशानी से छुटकारा सट्टा मिले दोबारा बोल काय काय हवाय तुला मला जुवा खेळाचा शौक आहे जी पण दर टायमाला मी हारतो मला आता जुव्यातून खूप पैसा जिंकायचा आहे खूप पैसा जिंकायचा आहे खूप पैसा जिंकायचा आहे मला आता जुव्यात जिंकायचा आहे म्हणजे जिंकायचा जुव्यामध्ये मिळालेले पैसे कष्टाचे नसतात ते कमवायचे आहेत तुला हो जी हो हो पण ते सगळं मला समजते परंतु आता माझ्याजवळ काही उपाय नाही आहे मला जुव्याचा खूप शौक आहे आणि आता मला जुव्यातूनच पैसे जिंकायचे आहेत पण एक लक्षात ठेव या सृष्टीचा नियम असा आहे की जिथं डोंगर उभा असतो त्याच्याच बाजूला खड्डा सुद्धा तयार झालेला असतो गरमीमुळे त्या खड्ड्यातील पाण्याची वाफ होऊन आकाशात जाते आकाशात ढग तयार होऊन त्याचाच पाऊस या पृथ्वी तलावर पडतो हो की नाही हो जी हो जी हो जी मग एक लक्षात ठेव तुझ्यासाठी मी तंत्रमंत्र करीन पण तुला जुव्यात मिळालेल्या पैशाचा हिस्सा मला द्यावा लागेल कबूल आहे का तुला हो हो कबूल आहे जी कबूल आहे पण मग एक काम करावं लागेल तुला जुव्यामध्ये पैसे जिंकायचे असतील तर एका प्रामाणिक इमानदार माणसाच्या केसाची बट कापून आणावी लागेल तुला म्हणजेच मी त्यावर तंत्र मंत्र करीन तेव्हाच तुला जुव्यामध्ये पैसे जिंकता येतील प्रामाणिक इमानदार काय जमणार आहे की नाही तुला
आणतो जी आणतो. ही पोती कशाची? हे तांदूळ आहेत जी. तांदूळ? पूर्ण तांदूळ अच्छा. आहे. ही पोती कशाची? तांदूळच आहेत पूर्ण. ही पोती हे बाजरीचे आहेत. बाजरीची? काल तो ट्रक आला होता ना, हां अच्छा ते काल उतरवले सर्व. ठीक आहे, चला शेठजीकडे जाऊ. शेठजी नमस्कार. नमस्कार नमस्कार. आलास पोरीला भेटून? हो जी हो. काय शिकत आहे पोरगी? ती आता पोरगी 3ऱ्या वर्षाला आहे. आधी ती काहीतरी सर्टिफिकेटचा कोर्स करतो म्हणत आहे. त्याने नोकरी लवकर भेटे अशी ती म्हणत होती. कोणता सर्टिफिकेटचा कोर्स? कसला? आजी ते मला काही कळालं नाही, पण ते काहीतरी 4 चौघाचे मुलं इतर लोक शिकतात, काही कुरिअरचा कोर्स करतो अशी ती म्हणत होती. अरे कुरिअर नाही रे, करिअर आहे ते, आजी करिअर. शेठजी आता मले का त्या वाण्या बामणासारखा बोलता येते? आता ती बोलते बिचारी तशी. पण शेठजी हा, तिचा कुरिअरचा कोर्स करायसाठी मला 10,000 उसने पाहिजे होते. किती पाहिजे होते? 10,000. 10,000? काय मोठी गोष्ट आहे रे 10,000 रुपयाची. हे घे 10,000 रुपये. आता तुले हे 10,000 रुपये का बरं देतो माहित आहे? कारण तू इतक्या वर्षापासून माझ्या दुकानात काम करत आहेस आणि तू खरोखरच इमानदार माणूस आहेस. तर एका प्रामाणिक इमानदार माणसाच्या केसाची बट कापून आणावी लागेल तुला. हे बघा शेठजी, ही तांदळाची 60 पोती, बाजरीची 40 पोती आणि गव्हाची ही 30 पोती. ए सध्या का पाहिजे बे तिकडं? त्या गोडाऊन मध्ये जा ना, पाय तिथं का आहे तर. ठीक आहे, पाहून घे हिशोब. जुव्यामध्ये पैसे जिंकायचे असतील तर एका प्रामाणिक इमानदार माणसाच्या केसाची बट कापून आणावी लागेल तुला. घ्या चहा. म्हणजे मी त्यावर तंत्र मंत्र करीन तेव्हा तुला जुव्यामध्ये पैसे जिंकता येतील. कारण तू इतक्या वर्षापासून माझ्या दुकानात काम करत आहेस आणि तू खरोखरच इमानदार माणूस आहेस. किती पैसे भेटले जे आज? हे घे, जा स्वयंपाक कर. म्हणून हे 10,000 रुपये मी तुले देत आहो आणि तू खरोखरच इमानदार माणूस आहेस. जुव्यामध्ये पैसे जिंकायचे असतील तर एका प्रामाणिक इमानदार माणसाच्या केसाची बट कापून आणावी लागेल तुला.
हे घे 10,000 रुपये. आता तुले हे 10,000 रुपये का बरं देतो माहित आहे? कारण तू इतक्या वर्षापासून माझ्या दुकानात काम करत आहेस आणि तू खरोखरच इमानदार माणूस आहेस. तर एका प्रामाणिक इमानदार माणसाच्या केसाची बट कापून आणावी लागेल तुला. पैसे जिंकायचे असतील तर एका प्रामाणिक इमानदार माणसाच्या केसाची बट कापून आणावी लागेल तुला. म्हणजे मी त्यावर तंत्रमंत्र करीन तेव्हाच तुला जुव्यामध्ये पैसे जिंकता येतील. पैसा जिंकणार, खूप पैसा जिंकणार, खूप पैसा जिंकणार. पैसा 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 पैसा. कष्टाविण फळते लोभस अप्राप्रतिवान झोडियास अतृप्तमनी अपुर किल्मिष अम्मल राक्षसी जैसा तमस. मग कसा वाटला हा एपिसोड? मला सांगा, सध्या खरंच जुगारात पैसे जिंकणार का? तो डोंगरगावचा मांत्रिक सध्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार का? असे बरेच प्रश्न तुमच्या डोक्यात असतील. मग त्यासाठी एकच उपाय, भाग 3. तर भाग 3 नक्की बघा. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे चांगल्या कथा असतील किंवा चांगली अल्बम गाणी लिहून असेल आणि जर तुम्हाला जाहिरात बनवून पाहिजे असेल किंवा कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ बनवून पाहिजे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा. तुम्ही माझ्याशी किंवा माझ्या टीमशी संपर्क साधून सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता. आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर आमच्या सनफेम क्रिएशन्सला सबस्क्राईब करा. आणि जर भाग 2 तुम्हाला आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत तुमच्या ग्रुपमध्ये इतरांशी शेअर करा. सनफेम क्रिएशन्स.